रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दुसरा कुपवाडला एक स्पेशल मर्डर झाला. अशा घटना आरोपी शक्यतो बाहेर व्हावी असा प्रयत्न आपला झाला. या विषयावर तर काम खऱ्या अर्थाने आपल्या देशाची लोकशाही इतकी समृद्ध आहे की प्रत्येकाला कोणावरही बोलण्याचा अधिकार आहे. तसे ते शंकराचार्य बोलले असतील तर त्यांनी त्याचा काही विचार केला असेल तर तो मला माहीत नाही. हां, शरद पवार पुण्यात भेटले. महाराष्ट्रात राजकीय वातावरण काही तुम्हाला फरक दिसतोय का? ठाकरे बंधूंच्या बातम्या तुम्ही ऐकत असं आहे की जसं तुम्हाला रोज काहीतरी लागतं ते तुम्हाला लागणारं देण्याचं काम हे काही जणांचं आहे. त्यामुळे ते रोज सकाळी डिझाईन करतात की आज काय देता येईल, आणि अशा रोज डिझाईन करून आज काय देता येईल त्याचं लाँग टर्म आगापिछा काही नाही. अशा विषयांवर बोलायला मला वेळही नाही, माझा स्वभाव पण हे सगळं त्या डिझायनिंगमधलं आहे. तसं आहे, आमच्याकडे माझं एक गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं नाही, ते वेगळं आहे. तिथे साधारणतः समृद्धी असल्यामुळे उशिरा उठून 11 वाजता एका कट्ट्यावर एकत्र येण्याची परंपरा आहे. बरं, आज कुठलं आंदोलन करूया, कुठला विषय आहे असं म्हणून मग डिझाईन होतं. तसं राजकीय क्षेत्रातसुद्धा सध्या एखादा जुना विषय संपवायचा असेल तर एक नवीन विषय क्रिएट करण्याची पद्धत सुरू झाली. आणि मग काहीच कसं काय नाही, आणि असं आम्ही काही सनसनाटी म्हटल्याशिवाय तुम्ही आम्हाला दाखवणारच नाही ना. अजित पवार आणि शरद पवारांनी काही भूमिका झालं, तू एकदम पवारांवर शंकराचार्य गेलास. अजित पवार आणि शरद पवारच्या सकाळपासून मॅरेथॉन बैठक बोला. कबरीचा मुद्दा केला की महाराष्ट्रामध्ये मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. सकाळपासून 3 बैठका झाल्या. काका पुतण्या एकत्र मला कळलं की लगेच सांगतो. मला माहितीच नाही नाही काय. दादा, मी 2022 मध्ये पुण्यात एका सभेमध्ये अरे मी म्हटलं ना की आढावा घेतो. हां, टाळू नका असं परस्पर बाईट. छे. बघा दादा, तुम्ही पालकमंत्री झाला म्हणून आम्हाला समाधान. ड्रग्ज विरोधी अभियान 3 महिन्यापूर्वी आपण सुरू केलं, ज्यात दर आठवड्याला त्यासाठी जो टास्क फोर्स आपण केला आहे मोठा आहे, ज्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत, महसूल अधिकारी आहेत, मग इंडस्ट्रीचे लोक आहेत, शाळांचे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, महाविद्यालय, असा एक मोठा ग्रुप आहे. त्यात आपण 3 गोष्टी म्हटल्या होत्या: दहशत, प्रबोधन आणि ज्याला म्हणतो की ट्रीटमेंट. त्यातला दहशत विषयामध्ये जिथे कुठे टीप मिळेल, आणि मग त्यासाठी मी थोडं माझ्या पर्सनल खिशामधून काही ऑफरही केली की जो टीप देईल त्याला आपण 10,000 रुपये देऊ. फक्त टीप देण्याचं नाव डिस्क्लोज करायचं नसतं मलाही. दर आठवड्याला या विषयाचे इन्चार्ज 3 जणं असं म्हटलं की आम्ही 30,000 काढून द्यायचे. त्यातून खूप टीप मिळत गेल्या, त्याच्यातून खूप दाढी पडल्या. जप्त केलेला माल जो आहे तो जाळला गेला. बरेच जण त्याच्यातले अजूनही जेलमध्ये, जामीन होऊ देत नाही आपण. पण तरीही ही वरवरची मलमपट्टी आहे, खोलात खूप आहे असं आपलं मत असेल तर मी 24 तास अवेलेबल असतो. म्हणजे एक फोन तर खिशातच असतो. आणि त्यामुळे तुम्ही मला जर सांगितलं तर अशा एखाद्या मोठ्या घटनेमध्ये मी पर्सनलीसुद्धा साईटवर यायला तयार आहे. त्यामुळे एक आहे दहशत. दुसरा आहे प्रबोधन, की ज्याच्यात एक खूप हेवी ॲक्टिव्हिटी झाली. शाळा कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा, 2 मिनटाची फिल्म करणं, पोस्टर तयार करणं, जिंगल तयार करणं. अक्षरशः शेकड्याने हजारांनी मुलांनी सहभाग घेतला आहे. त्याच्यातच स्क्रुटिनी होईल, परीक्षण होईल. 1 मेला सकाळी 10:30ला त्याचा मोठा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झेंडावंदनानंतर होईल. आणि ते सगळं मटेरियल हे जूनपासून शाळांमध्ये वापरता येईल. जूनपासून शाळांमध्ये तरी रोज किमान एक प्रतिज्ञा घेतली जाईल. ती डिझाईन करतो आहे आपण की ड्रग्सचं सेवनापासून मी दूर राहीन, इतरांना ड्रग्सपासून परावृत्त करेन, असे एक प्रार्थना ही सगळ्या माध्यमिक आणि प्राथमिक शाळेमध्ये व्हायला पाहिजे. आणि हे जे मटेरियल कलेक्ट झालं आहे, निबंध, 2 मिनटाची फिल्म, ह्याचा खूप उपयोग हा शाळांमध्ये करता येईल असा प्रबोधनाचा विषय झाला. तिसरा विषय जो आहे त्यात आपण थोडे मागे आहोत, आज जरा स्पीड पकडला, तो म्हणजे एक क्लिनिक आपल्याला काढायला लागेल. ॲडिक्ट जो आहे तो तुमच्या प्रबोधनाने काही बाहेर पडत नाही. तो बरोबर वेळ झाली की तो आईची साडी पण चोरतो
आणि तेवढीच 20 रुपयाला विकतो, तेवढंच 20 रुपयाचा ड्रग घेतो, त्याला ट्रीटमेंटला पर्याय नाही आणि ते 6-6 महिन्याची ट्रीटमेंट आहे, ती खर्चिक आहे. त्यामुळे इथे सरकारी हॉस्पिटलमध्ये याचं डिपार्टमेंट सुरू करण्याचा निर्णय झाला. कारण गेले महिनाभर मी असं म्हणतो आहे की प्रायव्हेट जागा घ्या, मी भाडं देतो, प्रायव्हेट डॉक्टर अपॉइंट करा, मी पगार देतो, पण ते काही हले ना गाडी. आज असं ठरलं की इथल्या सिव्हिल सर्जनशी बोलून सरकारी हॉस्पिटलमध्ये याचं डिपार्टमेंट सुरू करू. त्याचं मात्र मी पुढच्या आठवड्यात खूप कडक पालक घेणार आहे. कारण अनेक पालक मुळात भीतीने, लाजेने, लोकभावना म्हणून सांगतच नाही की आपल्या पोराला अशी सवय लागली. सेकंड थिंग, त्याचा खर्च आणि सातत्य एकदा नेल्याने काय होत नाही, हे इतकं आहे की ते सामान्य पालकाला परवडणार नाही. आता त्याच्यावर काम करतो. आता एक आणखीन टास्क फोर्स अपॉइंट केला आहे क्राईमच्या विरुद्ध, ज्यातही मी असा दावा करेन की लगेच शोध लागणं, होऊ नये यासाठी दहशत हा एक भाग आहे. लगेच शोध लागणं, लगेच चार्जशीट तयार होणं, लगेच कोर्टामध्ये केस जाणं, हे खूप वेगाने आता सुरू झालं. आणि त्यामुळे गेल्या 3-4 महिन्यामध्ये घडलेल्या घटनेचा शोधच नाही लागला. असं झालेलं नाही, अपवाद असेल तर मला माहीत नाही. पण ड्रग्ज आणि क्राईम दोन्ही विषयामध्ये आपलं म्हणणं वेगळं असू शकतं. कारण पत्रकारांनी कधी समाधानी व्हायचंच नसतं तर तो पत्रकारच नाही. तरी ते हे झालं तर मग हे का नाही झालं ते असं म्हणायचं असतं. पण ते त्यांनी म्हणा, आम्ही प्रशासनाची मान पकडू की असं कसं काय तुम्ही म्हणता. त्यामुळे सगळ्या शस्त्रांचे परवाने चेक करणं झालं आहे. 25% शस्त्रांचे परवाने आम्ही उडवतो किंवा त्यावेळेला तुम्हाला आवश्यकता होती, आता काय आवश्यकता आहे, मग तुझा बाप गेला तर तुला कशाला पाहिजे, असं कलेक्टर खूप काम करत आहे. मोठ्या प्रमाणावर हे जे कॅसिनो वगैरे आहेत यांची लायसन्स चेक करणं, तिथे अशा प्रकारचे नॉन ऑब्जेक्शनेबलच गेम चालतात नाही बघणं, याचं काम सुरू आहे. इतिहास आहे. तर काही त्याच्यावर तुम्ही जिथे काय करता, दावा करतात की ऐकता? बरं झालं तुम्हीच बोललात की स्टेटमेंट आहे. नाही, कसं आहे, तुम्ही जातीवादी आहात. हे बघा, संजय राऊत, शरद पवार हे त्यांच्या राजकीय आवश्यकतेपोटी माझ्या कुठल्याही वाक्याची किती तोडमोड करेल. पण सुदैवाने अलीकडे AI सगळं असल्यामुळे काढा. मी काय म्हटलं, मी असं म्हटलं आमच्या स्थापना दिनाच्या दिवशी की आपला पक्ष 1980 साली स्थापन नाही झाला, त्याला मोठी पार्श्वभूमी आहे, तो 51ला स्थापन झाला. असं माझ्या पक्षाचं, ज्याला नाव भारतीय जनसंघ होतं, मग 77ला निवडणुकांच्या वेळेला जनता पार्टीमध्ये मर्ज झालो आम्ही, जमलं नाही म्हणून 80ला नवीन पक्ष स्थापन केला. आमच्या नवीन जनरेशनला वाटतं की आपला पक्ष 80ला स्थापन झाला, म्हणून मी असं म्हटलं पक्षापुरतं की आपल्या पक्षाची मोठी पार्श्वभूमी आहे. 5000 वर्ष मी कसं काय म्हणे, म्हणजे मग त्यावेळेचे कोणतरी आमचे अध्यक्ष होते की काय. परवा संभाजी दादा हो. भाजपमध्ये कधी नाही ते तुम्ही ते पप्पू डोंगरेंकडे जाऊन आज काय काल लग्न मला जायचं या 4 माजी आमदारांना भाजपमध्ये घेण्यामध्ये आपण कुठं आहात का, प्रयत्न झाले नाही? असं आहे की स्वातंत्र्य आपल्या देशात इतकं आहे की ज्याला ज्याला जे पाहिजे ते त्याने करावं आणि आपल्या हिताचं करावं. पार्टी म्हणून समजावणं जे आहे ते सगळं ओपनली करायचं नसतं. ते झालं आहे तरी त्याने निर्णय केला आहे, तर हे शोक आहे. या पक्षप्रवेशाचा महायुतीवर काही परिणाम वरती? असं आहे की एक सामान्य माणूस गेला तरी परिणाम होतो. हे तो आमदार होते त्यामुळे परिणाम होईल. परंतु तुम्हाला एक सांगतो की BJPतला खड्डा हा पाण्यातला खड्डा आहे. तर मला समजून घेऊ. उदाहरण, पाण्यामध्ये एक जहाज असतं, ते अचानक क्रेनने उचललं की खड्डा पडतो, पण तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी असतो. लक्षात आलं? जमिनीतला खड्डा भरायला खूप काही काही टाकायला लागतं. पाण्यातल्या खड्ड्याला उचललं, खड्डा फिनिश. तसं भारतीय जनता पार्टीमध्ये पाण्यातला खड्डा असतो, एक गेला तर त्याचं डॅमेज कंट्रोलची व्यवस्था असते. तुम्ही बघत राहा की आता हे जाणार आहेत त्याचं बरेच दिवस चाललं आहे. तर त्याच वेळेला असं काहीतरी घडेल की याने गेल्याने जो तोटा झाला त्याच्यापेक्षा जास्त भरपाई झाली, म्हणजे काय तर काळाच्या वत सांगतो. बरं, माझ्या माहितीप्रमाणे आता आपत्ती विभाग जो असतो तो ॲक्टिव्ह झाला आहे राज्याचा आणि इथलाही. कलेक्टर आज एका साखर कारखान्याच्या उमेदवाराच्या स्क्रुटिनीला गेले आणि मग मुख्यमंत्र्यांवर एक व्हिडिओ आहे तो झाला. मी दिवसभर आहे, मी विचारतो टँकर सुरू करायला लागतील. किती टँकर सुरू झाले? आता तो तहसीलदारला अधिकार असतात, त्याने त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रिक्वायरमेंट साधारणतः या दुष्काळ जेव्हा सुरू होतो, दुष्काळ शब्द चुकीचा आहे, पाणी टंचाई सुरू होते किंवा दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होते, त्यावेळेला काही मागे पुढे किती टँकर सुरू आहे? नाही, आत्ता किती टँकर सुरू आहे मला माहीत नाही.
आता किती टँकर पाहिजेत हे मला माहीत नाही, कारण तुम्ही अचानक प्रश्न विचारला. कलेक्टरांकडून दुपारपर्यंत रिपोर्ट करतो. नाही पण दुष्काळ आहे का नाही हे तर माहिती तुम्हाला हा? विचारायलाच पाहिजे. दुष्काळ आहे की नाही तुम्ही वस्तुस्थिती तुम्ही कलेक्टरांच्याकडून जाणून घेतली नाही सकाळी? घेणार ना, आज घेणार आहे का? घेणार, कारण दुष्काळ नाही आहे. नाही तुमचं म्हणणं लाख असेल, मंगेशकर तुमचं प्रत्येक म्हणणं मी मान्य केलं पाहिजे नाही. कुणाचं गट आता कसं झालं, एखादी आढावा बैठक असल्यासारखी पत्रकार परिषद चालली आहे. तुम्ही असे एक 4 विषय काढा, प्युअरली तुमच्यासाठी प्रशासनावर बैठक करतो चला, कारण तुमच्याकडे विषय जास्त असतात. जसा कुत्र्यांचा विषय आला, सॉरी असं ॲडव्हॉक काही सांगता येत नाही ना. तुमच्याकडे तरी कुठे नेमकी माहिती आहे की किती विहिरींचा आढावा, किती विहिरींचं मिळालं नाही. बेटर वे पुढच्या आठवड्यामध्ये पत्रकारांकडे असणारा जो डाटा आहे त्याच्या आधारे प्रशासनाची बैठक करा. चला हे करू नका. काही आपण सांगितलं. बहुतेक प्रश्न संपलेले आहेत, क्वालिटी प्रश्न संपले. इस्लामपूरमध्ये अनेक अरे ठिकाणी- कोणालाही सकाळी सायकलवरून जाताना चावतं रे बाबा. नाही त्याला भाऊ झाला ना किती मोठा. नाही दादा तुम्ही आता तोच ना, काम धाम नाही आहे. रोज काहीतरी बातमी जनरेट झालीच पाहिजे. तुमचं सुद्धा दिवसभर कसं झालं आणि त्यांचं सुद्धा कसं झालं. आता कुत्रा चावला, आता सकाळच्या वेळेला जे जे कोणी जातात त्यातल्या निम्म्या लोकांना ती भीती आहे. आपल्याकडे तो कायदा आहे की कुत्र्याला मारायचं नाही, कुत्र्याला लांब सोडायचं नाही. हा तर ह्याला तर अडचण काही नाही की पकडायचं नाही. दादा चावल्यानंतर दिग्गज लोक भेटायला गेली ना. दादा भेटायला गेले, एसपी भेटायला अरे गेले. बाबा, उपायुक्त तुला गेले. कुत्रा चावू नये, पण तुला चावला तर मी येणार बेटा. तसं नाही, सामान्याला एक न्याय आणि VIP लोकांना एक न्याय असं लोकांच्या समोर नजरेस यायला नाही हे आता चुकीचं आहे. 4 महिला ट्रॅक्टर उलटून गेल्या, मला दिवसभर शक्य नाही. मी चाललो तिकडे बाबा, असं काय. नाही पण या सांगली महापालिका परिसरामध्ये लहान मुलांना सुद्धा, शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा अनेक वेळा भटक्या कुत्र्यांनी चावलं. लोकांनी त्या दारात येऊन आंदोलन केलं तरी सुद्धा त्या महापालिकेने आता महापालिकेकडे वस्तुस्थिती अशी आहे की फक्त 2च गाड्या आहेत डॉग वॅन आणि 7 कर्मचारी आहेत. मग मिरजेला 2, सांगलीला 2 आणि कुपवाडला 2 अशा पद्धतीने आणि एक असा स्टेबल असतोय, तो रजेवर गेलेला असतोय. मग ह्या 6 लोकांच्यावर महापालिकेत डॉग वॅनचं काम आणि महानगरपालिकेला यावर्षी नियोजनमधून यासाठी जास्त पैसे देऊ, गाड्या घ्यायला लावू. आणि पण माझ्या माहितीप्रमाणे पकडायला परवानगी नाही आहे. पकडल्यानंतर तुम्ही नेलं तर पुन्हा तिथे आणून सोडायला लागतं. पण गाड्यांमुळे अडचण नसेल तर जसं पोलिसांना दरवर्षी आपण खूप गाड्या देतो, महानगरपालिकेनं ह्या कुत्रे पकडणाऱ्या गाड्या देऊ. पण काय चला, माझं प्रॉमिस ह्या मे एंडपर्यंत निधीचं वाटप करायचं ते करून आम्हाला व्हिडिओ सुद्धा कलेक्टरांना सांगून बोलून द्या. दमलो आम्ही. मागून दमलो की आपण मिळत आता नाही आणि आता प्रत्येक तुमच्या वेळेला सोयीनुसार तुम्ही व्हिडिओ करून आपण आता टाकायला लागलाय. प्रत्येक वेळेला 2 गोष्टी करू. यांना यांची क्लिप करू दे, कारण ती खूप सोशल मीडियात पाठवण्याचं एक मोठं काम, आणि त्याला कनेक्टिंग लगेच आपण बसू कनेक्ट करू. दादा एक प्रश्न राहिला. खासदार साहेबांच्या प्रवेशाबाबत काय पूर्ण विराम झाला का काय नेमकं? नाही, खासदार साहेबांच्या प्रवेशाचा विषय कधी नव्हताच. तुम्ही ऑब्झर्व केला होते. ऑफर तर काय, मी तुम्हाला पण देणार. त्याला काय? खासदार विशालदादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं. मुळात ते अपक्ष असल्यामुळे पार्टी देता येत नाही, त्यांना सहयोगी व्हावं लागेल. यासाठी ते तरुण आहेत, हुशार आहेत, खूप प्रश्नांची जाण त्यांना आहे. त्यामुळे मी असा एक चांगला माणूस यावा यासाठी सारखं म्हणतच राहणार. त्यामुळे तो विषय काही सुरू झाला नाही आणि विषय काही बंदही झाला नाही. संजय काका काय पुनरावृत्ती? संजय काका पाटील आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांचं पुनर्वसन अजितदादांनी करायचं आहे. जुने नेते, जुने मित्र असल्यामुळे अजितदादांच्या पुनर्वसनामध्ये, अजितदादांनी त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये आम्ही अजितदादांना मदत करू. नाही, एक सांगलीच्या जनतेमध्ये एक असा चर्चा